या ठिकाणी महिला देखील आहेत. ताई नमस्कार. ताई या ठिकाणी सावरगाव कुसूर हा तुमचा जो गट आहे, या ठिकाणी तुल्यबळ लढते आहेत. या गटामध्ये तुमच्या गावातील महिलांची पसंती कुणाच्या बाजूने आहे जास्त करून? महिलांची पसंती संतोष दादा चव्हाण. संतोष दादा चव्हाण. ताई मला एक सांगा, संतोष दादा चव्हाण यांना हो का? संतोष दादा चव्हाण यांना महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती का? ते गोरगरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचे असे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा अनेक काही असतील त्या संदर्भात ते खूप मदत करतात. म्हणून महिलांची संमती आहेच. परंतु त्यांनी वडज येते ग्रामपंचायतीसाठी खूप प्रकारे चांगली मदत केली. ग्रामपंचायत लढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. तसेच विविध कार्यकारिणी सोसायटींसाठी सुद्धा, पुन्हा आणखीन कृषी उत्पन्न बाजार समिती इथे असं हे ते दादांचं खूप चांगलं योगदान आहे. आणि आता ही पंचायत समिती म्हणजे झेडपी आणि पंचायत समितीसाठी. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्यांचं काय योगदान? शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय योगदान? शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर वाटप केलेले आहे. आणखीन काही गरज असेल शाळांचं कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. एवढंच मला सांगता येईल. या अगोदर या गटामध्ये नेतृत्व केलेले गुलाब पारखे आणि आशाताई बुचके यांचं देखील काम या गटांमध्ये आहे. त्यांचं काम कशा प्रकारचं होतं? खूप चांगल्या प्रकारचं होतं. खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं होतं. म्हणणं आता तुम्ही जे नाव सांगत आहात संतोष चव्हाण यांना का पसंती देतात? ह्यांना पसंती देण्यामागचं कारण की थोडक्यात सांगायचं म्हटलं तर धनुष्यबाण हे आमचं म्हणजे फिक्स आहे. पहिल्यापासून जसं कळतंय तसं आम्ही धनुष्यबाणावर प्रेम करणारी महिला मंडळ आहोत. आणि हे पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे असं की आता ह्या लाडक्या बहिणी योजना वगैरे असेल किंवा काय असेल तर आता वरती एकनाथ दादा शिंदे आहेत. आणखीन त्यानंतर आमचे शरद दादा आमदार म्हणून आहेत. आणि आता आम्हाला संतोष दादांची निवड व्हावी, ते बहुमतांनी विजयी होऊन यावे ही अपेक्षा आहे. आणि आमच्या सर्व महिलांसाठी त्यांनी बचत गटातर्फे चांगल्या योजना आखाव्यात. गरीब महिलांसाठी चांगले उद्योग ज्या महिला करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करावं ही अपेक्षा आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आता आमच्या इथं बिपट खूप प्रकरण वाढलेलं आहे, त्यासाठी आम्हाला इथं लाईटी उपलब्ध करून द्याव्यात. ही खूप महत्वाची बाब त्यांच्याकडे आम्ही सादर करीत आहोत. संतोष दादा हे सर्व कामे करतील? हो, 100% संतोष दादा करतील आणि त्यांचे सहकारी असतील पंचायत समितीला ते पण करतील. अजून अशी काय कामे सांगता येतील की ज्यांनी या उमेदवारांनी तुमच्या गावामध्ये करणं गरजेचं आहे? आमच्या आता कच्चे रस्ते आहेत काही, ते मंदिरांची अपूर्ण राहिलेली काही पेविंग ब्लॉक असतील, पुन्हा ग्रामपंचायतीपाशी सजावट, ग्रामपंचायत सजावटीसाठी काय असेल ते. आणखीन रस्त्याचं तर आता हे नॅशनल हायवे होणारच आहे म्हणतात, ते तर वरतूनच आले, तो एक होणारच आहे. पण मळ्यात वगैरे कुठं काय पाण्याची अडचण, विहिरीचं नवीन विहिरीसाठी जागा देणं, ती सोय जागा उपलब्ध करून देणं, जेणेकरून जलजीवन मिशन आतापर्यंत राबवण्यात म्हणजे पूर्णत्वापर्यंत आलेली आहे. पण असं विहिरीचं साठी जागा देऊन, प्रोत्साहन देऊन, व्यवस्थित पाणी वगैरे लागण्याचं सगळं त्यांनी नियोजन बघावं अशी अपेक्षा करतो आम्ही. गुलाब पारखे आणि आशाताई बुचके यांचा फॉर्म भरताना महिलांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. हो, त्यांच्याकडे कसं बघता? चांगलं इथूनच, कारण की आता जो तो ज्याच्या त्याचा उमेदवार निवडणार, ज्याच्या त्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम प्रकारे उभं राहणार. तसं आम्ही संतोष दादा, प्रकाश दादांच्या पाठीमागे उभे आहोत. म्हणजे मतदान करणे हा वैयक्तिक प्रश्न आला, ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आला, स्वकर्तृत्व आलं, स्व अधिकार आला. मला थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं, कुटुंबात जरी सगळे राहत असले तरी कोणी कोणाला मतदान केले हे म्हणजे स्पष्ट करून सांगत नाहीत. मग तसंच हा महिलांसाठी जर काय असेल तर हा अधिकार त्यांचा वैयक्तिक आहे. जागरूक मतदार असणं गरजेचं आहे. धन्यवाद. हा, थँक्यू.